80च्या दशकातली गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा 17-18 वर्षांचा होतो तेव्हाची. किशोरदांचं गाणं कुठेही वाजलं, तर ते सहज ओळखू यायचं. आवाजच तसा होता. अगदी या माणसानं नुसती असं म्हणत घेतलेली लकेरही एवढी फेमस व्हायची, की ती आजही सिग्नेचर ट्यूनसारखी वापरली जाते. रफी साहेबांचा तो मधाळ आवाज, मुकेश गायला की नजरेसमोर राज कपूर यायचा. तर या त्रिमूर्तीला वगळता महेंद्र कपूर यांचा थोडासा वेगळा असा असलेला आवाज तोही ओळखता यायचा. पण तलत, मन्नादा, चितळकर म्हणजे आपले सी. रामचंद्र वगैरे हे त्याहूनही वेगळे असे आवाज समजून घ्यायला, समजायला संगीताची समज यावी लागली. म्हणजे अजून काही वर्ष जावी लागली. पण फिमेल व्हॉईसमध्ये लता दीदी आणि सुमन कल्याणपूर यांच्यात बऱ्याचदा गल्लत व्हायची. कोण गातंय नेमकं? असा प्रश्न पडणारी गाणी कानावर यायची. आशाताईंचा आवाज हा वेगळाच होता. पण आशाताईंच्याही गाण्यांबाबत कधी-कधी कन्फ्युजन क्रिएट व्हायला लागलं, ते एस. जानकी या साऊथच्या सिंगरचा आवाज ऐकून. तर बराचसा आशाताईंच्या जवळ जाणारा, पण त्यात एक वेगळा रफनेस असलेला, थोडासा अनुनासिक असा आवाज. किस्मत अपनी देखो तो हिम्मत अपनी मस्ती में दिल गा रहा. आता हे जे तुकडे तुम्ही ऐकलेत ना, त्यात मी नेहमी गडबड करायचो. आशाताई आहेत की एस. जानकींनी गायलंय. तर अशा या एस. जानकी ज्यांनी तब्बल 6 दशकांहून जास्त काळ 17 वेगवेगळ्या भाषांमधली म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समधली 48,000 गाणी गायली आपल्या आवाजात. आणि अशा या एस. जानकींना मी स्वतंत्रपणे त्यांच्या आवाजानं ओळखायला लागलो आणि काही मित्रांना मग मी कोडी घालायला लागलो, की ओळख कोणाचा आवाज आहे. एखादं पर्टिक्युलर गाणं वाजत असलं त्यांचं, की मग 99% उत्तर यायचं आशाताईंचा आवाज आहे, आशा भोसले. पण आवाज असायचा एस. जानकीजींचा. असो, तर या इंट्रोमधून एस. जानकी म्हणजे आशा भोसलेंची नक्कल करणाऱ्या गायिका अशी त्यांची ओळख करून देण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तर दक्षिणेतली अशी एक गायिका जी तिकडे तर सुपर डुपर हिट होतीच. हिंदीतही तिनं कमाल केली होती. अशा या नाईटिंगेल ऑफ डेक्कन जानकी अम्माचं परवा 11 जुलैला निधन झालं. अलीकडेच आपल्या आशाताईही गेल्या. तसं पाहिलं तर जानकी अम्मांना 33 डिफरंट स्टेटचे बेस्ट फिमेल सिंगर अवॉर्ड्स मिळाले. राज्य पातळीवरचे. 4 वेळा बेस्ट फिमेल सिंगरचं नॅशनल अवॉर्ड मिळाले. पण 2013 साली याच जानकी अम्मांना केंद्र सरकार पद्मभूषण देत होतं. पण अम्मांनी ते नाकारलं. त्या म्हणाल्या, आता पद्म अवॉर्डसाठी खूपच उशीर झालाय. म्हणजे खरंही होतं. जानकी अम्मांनी प्रादेशिक बंधनं तोडत 48,000 गाणी गात संगीत रसिकांना एक प्रकारे संमोहित करून टाकलेलं असताना, त्यांना योग्य वेळी या अशा मोठ्या सन्मानाची जी गरज होती, तेव्हा ते सन्मान दिले गेले नाहीत. आता दाक्षिणात्य कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत फारच तुरळक प्रमाणात त्यावेळी स्थान मिळायचं आणि ही गोष्ट त्यांना खटकत होती. म्हणून त्यांनी हा पुरस्कार नाकारला. काही जण यापुढेही असंही जोडतात, की त्यांना भारतरत्न दिलं जावं अशी त्यांची अपेक्षा होती. तर खरं खोटं देव जाणो, पण मला हा कोणाचा तरी खोडसाळपणा वाटतो. जानकी अम्मा या दक्षिणेतल्या अनेक भाषांमध्ये गायल्यात आणि त्यांनी संगीतही दिलेलं आहे. गायक आणि संगीतकार यांच्यात फरक असतो. संगीतकारात थोडीशी प्रगल्भता जास्त असते, कारण त्याला सुरांचं, सुरावटींचं, ताल, भाव, इतर सगळ्या गोष्टींचं थोडंसं जास्त ज्ञान असतं. तर जानकी अम्मांचं योगदान हे खरोखरच न विसरण्याजोगं आहे. आज त्या जगात नाही आहेत, पण त्यांचा आवाज आजही कानावर पडला, तर मी मात्र 80च्या दशकात जातो. ओळख पाहू कोण गातंय. संगीताचं जेवढ्याच तेवढं ज्ञान असलेल्या वयातही मला हा वेगळा आवाज ओळखता यायला लागला. याचं मलाच कौतुक वाटायचं. तो आवाज आता शांत झालाय.
पण हजारो गाण्यांमधून मात्र आपल्या आठवणीत चिरंतन राहणार आहे तो. मी नेहमी म्हणत असतो, की रोजच्या राजकारणाच्या धबडग्यातून थोडंसं वेगळं असं काहीतरी आपण बोलावं, वेगळं असं काहीतरी करावं. तर त्याच वेगळं काहीतरी वाल्या प्रयोग मालिकेतला हा एक वेगळा विचार तुम्हाला कसा वाटला, ते जरूर कळवा.